देशातला पहिला अशा पद्धतीचा हा एक निकाल आहे, राजकीय मोठी घडामोड आहे. सरकारचं भवितव्य आता शेवटी ही न्यायालयीन बाब आहे. विधानसभा अध्यक्ष त्या संदर्भामध्ये निर्णय करतील. त्यामुळे मला असं वाटतं की जो निर्णय असेल, योग्य निर्णय तो त्या ठिकाणी ते देतील आणि तो सगळ्यांना मान्य असेल. आपल्याला काय वाटतं, कारण एक महत्त्वाचा निकाल आहे गेल्या अनेक दिवसांपासून? नाही, हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण म्हणजे पूर्ण पक्षच एका बाजूला आलेला आहे, शिवसेना, आणि 40, 42, 45 लोक एका बाजूला आलेत, 10, 12, 8 लोक तिकडे एका बाजूला राहिलेत, आणि त्यामुळे कायदेशीर मोठा पेच निर्माण झालेला आहे. आणि खरं हा निर्णय जो होणार आहे हा संपूर्ण देशासाठीच एक दिशादर्शक होणार आहे, आणि म्हणून या निर्णयाला खूप महत्त्व आहे. त्या संदर्भामध्ये सर्व हिअरिंग झालेलं आहे. माननीय अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष यांनी सर्व ते ऐकून घेतलेलं आहे, आणि मला वाटतं उद्या निर्णय येईल. निर्णय आल्यावर खरंच हा एक मार्गदर्शक, म्हणजे एक दिशादर्शक असा निर्णय हा संपूर्ण देशासाठी राहणार आहे. निर्णय जरी भाजपच्याच विचाराला यामुळे कुठेतरी त्याची प्रतिष्ठा पणाला लागली असं वाटतं. नाही, भाजपचं काय, आता मला सांगा, एखाद्या पक्षातून लोक बाहेर पडत आहेत कंटाळून, तिथल्या काय असेल ते, पण एखाद्या पक्षातून एवढ्या मोठ्या संख्येत आमदार बाहेर पडत आहेत, म्हणजे 2/3 पेक्षाही जास्त आमदार त्या ठिकाणी बाहेर पडत आहेत. त्यामुळे मग हा कायदेशीर पेच तयार झाला, झालेला आहे. त्याच्यामध्ये भाजपचं आमचं काही म्हणणं नाही, आमचं काही घेणं देणं नाही खरं म्हणजे. पण आता NCPची तीच अवस्था झाली, शिवसेनेमध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये पेचच आहे. परंतु मला असं वाटतं की म्हणून उद्याचा जो निर्णय आहे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. पुढे भविष्यामध्ये म्हणजे राजकीय पक्ष, त्यांची घेतलेली रणनीती, त्यांचे निर्णय, 2/3 फुटल्यावर काय होणार, अर्धे गेल्यावर काय होणार, हे म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये हा एक लांब, म्हणजे दूरदर्शी असा एक त्याचा परिणाम सर्व राजकारणावर त्या ठिकाणी होणार आहे, आणि म्हणून हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. काय फरक आहे, त्यांचे तेवढेच आमदार आलेत, दोघांचे 54-55 होते, यांचे तेवढेच आमदार 40च्या वर बाहेर आलेत, शिवसेनेचे पण 40च्या वर आमदार त्या ठिकाणी बाहेर आलेत. दोघीकडे परिस्थिती सारखीच आहे, त्यात बदल काहीच नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं की शेवटी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आमदार 2/3च्या वर बाहेर पडत आहेत, त्यामुळे त्याचा विचार निश्चित जे आहेत त्या पदावर बसलेले जे न्याय देत आहेत त्यांना तो करावा लागणार आहे, मला असं वाटतं. पण शेवटी आता त्यांनी सगळ्याचं ऐकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे कायदेतज्ञ त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. मोठं डिबेट याच्यावर झालेलं आहे. देशातले सगळेच अगदी प्रमुख कायदेतज्ञ असतील, वरिष्ठ सर्व दिल्लीपासूनचे सर्व त्या ठिकाणी त्यांनी आपापली बाजू मांडलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्याचा निर्णय पुन्हा मी सांगेल की हा अतिशय महत्त्वपूर्ण असेल. आमच्याकडे आमचे 116-17 आमचे अपक्ष धरून, आमच्याकडे पुन्हा 40-42 आमदार दादांचे आहेत, आणि 42-25 आमदार आमचे शिवसेनेचे आहेत. म्हणजे आमची संख्या जवळपास 200च्या वर आहे, 210च्या जवळपास आमची संख्या आहे. आता तुम्ही म्हणतात की असा निर्णय झाला तरी त्याचा फरक सरकारवर काही पडणार नाही. पण आम्हाला आशा आहे की न्याय त्यांना, शिवसेनेला, शिंदे गटाला त्या ठिकाणी मिळणार आहे. मला तरी असं वाटतं, कारण त्यांची बाजू भक्कम आहे, 2/3च्या वर आमदार त्यांच्यासोबत आहेत. म्हणून जर तरचा प्रश्न उद्या येणारच नाही. पण तरी मी सांगेल की आमच्याकडे 200च्या वर आमदार आहेत. आज समोर काय तुम्ही मला सांगा. 16 आमदारांचा 2/3 हा भाग पार्ट वेगळा आहे, आपण याकडे कसं बघत आहात? नाही, मला वाटतं ही सगळी न्यायिक बाजू आहे. आता त्यांच्या सर्व कायदेतज्ञांनी या सगळ्या बाजू त्या ठिकाणी मांडलेल्या. आता मला वाटणं हा भाग वेगळा आहे, मला काय वाटतं तो भाग वेगळा आहे, 2/3 आहे, कमी आहे, जास्त, तो भाग वेगळा आहे. परंतु याच्यावर आता सगळ्या बाजू ऐकल्यावर सर्व तिथे मोठं डिबेट त्या ठिकाणी झालेलं आहे, आणि त्यानंतर उद्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष त्या ठिकाणी देतील, आणि मला वाटतं त्यानंतर मग सगळ्या बाजू क्लिअर होतील. रवींद्र वायकर यांच्या घरी आज सकाळी अजून एक मोठा नेता जो आहे तो ईडीच्या रडारवर असल्याचं बघायला मिळतंय, कसं बघताय याच्याकडे? नाही, मला वाटतं, बघा, तुम्ही बघताय देशामध्ये मोदींनी स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. त्यांनी आधी सांगितलं होतं, 9 वर्षापूर्वी सांगितलं होतं की न खाऊंगा न खाणे दूंगा. आज तुम्ही केंद्रामध्ये बघा, सगळे मंत्री आहेत. तुम्ही एखादा आरोप झाला का 9 वर्ष कोण एखाद्या मंत्र्यावर, नाही तर दरवर्षी किती आरोप व्हायचे मंत्र्यांवर, किती भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे यायचे. आता या 9 वर्षामध्ये केंद्राची परिस्थिती बघा, अतिशय स्वच्छपणे कारभार चाललेला आहे. मोदीजी असं एक नेतृत्व आहे की त्यांना समोर नुसतं फोटो जरी आला, समोर जरी आलेत तरी कोणा चांगल्याची हिंमत कुठे काही होत नाही. म्हणजे अधिकारी पण असतील,
पदाधिकारी असतील, मंत्री असतील, आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी हा ध्यासच घेतलेला आहे की या देशामध्ये स्वच्छता करायची आहे, त्यांना सगळी साफसफाई करायची आहे. आणि म्हणून जे अशा पद्धतीने भ्रष्ट मार्गाने पैसे कमवलेले लोक आहेत, आणि मी मागेही सांगितलं की इथे ह्या रेड करताना, या धाडी टाकताना असं की लगेच आलं याच्या घरी जा त्याच्या घरी जा असं होत नाही. याच्यावर खूप मला असं वाटतं की महिन्यान अभ्यास होतो, त्यांचे सगळे पेपर गुप्तपणे तपासले जातात, त्यांची माहिती घेतली जाते, आणि जे खरंच अडचणीचे आहेत अशाच लोकांवर त्या ठिकाणी धाडी टाकल्या जातात. ज्यांच्यामध्ये काही गैरकारभार आहे, काही गैरव्यवहार झालेले आहेत, अशा लोकांवर धाडी टाकल्या जातात. उगाच आपण काहीतरी याच्यावर का टाकली, त्याच्यावर का टाकली, आता परवा रोहित पवारवर टाकली, आता काही आहेत गोष्टी काही, म्हणून त्याच्यावर धाडी टाकल्या गेल्यात. ते काय अचानक कोणी कोणाकडे गेलं, पण आपण बघितलं असेल की दररोज मग ईडीच्या असतील, इन्कम टॅक्सच्या असतील, CBIच्या धाडी असतील, या दररोज देशात कुठे ना कुठे चाललेल्या आहेत. नाशिकमध्येच तुम्ही बघा, किती या 4 महिन्यात किती लोकांना धाडी झाल्यात ना. ते कुठे राजकीय पक्षाशी संबंधित होते का? नाही. तर ते व्यावसायिक असतील, ते व्यापारी असतील, ते उद्योजक असतील, अशा सगळ्या लोकांवर त्या ठिकाणी धाडी पडतायत. का पडतायत? तर त्यांचे सगळे पेपर, त्यांचे सगळे व्यवहार आहेत तपासले जात आहेत, त्यांचे बँक अकाउंट तपासले जात आहेत, आणि ते तपासल्यानंतरच ज्याच्यामध्ये संशय असेल अशा लोकांवर धाडी टाकल्या जात आहेत. विरोधकांचं असं म्हणणं आहे, लोकांवर धाडी का टाकल्या जात नाहीयेत? आता इतके वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता, तुम्ही इतके कार्यक्रम करून ठेवलेले आहेत, म्हणून तुमच्यावरच होत आहेत. तुम्ही सांगावं नाव, कंप्लेंट करावी, तक्रार करावी सत्ताधारी पक्षाच्या लोकांबद्दलही, त्याच्यावर धाडी पडतील. मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही. वर्षानुवर्षे तुम्ही जे सगळे काळे कृत्य केलेले आहेत ते आता उघड होत आहेत, ते समोर येत आहेत, आणि म्हणून वैफल्यग्रस्त सगळे झालेले आहेत, आणि म्हणून मग असे आरोप ते करतीलच. आता ते दररोज ते सांगतील, मुद्दाम टार्गेट करतायत, मुद्दाम आमच्या मागे लागलेले आहेत. आले तर मग त्यांच्यावर कारवाई होत नाही, हां? सोबत आल्यावर कारवाई काय काय? कारवाई बंद होत आहे. नाही, मला वाटतं सगळ्यांवर कारवाई झालेली आहे. आता तू कोणाकोणाचं नाव घेऊ मी या ठिकाणी? आता आमच्याबरोबर त्यांच्यावर कारवाई झालेल्याच आहेत. आधी झालेल्या नाही असं कुठे आहे? थांबलेल्या कुठे आहेत? सगळ्यांच्या अजून न्यायिक बाजू आहेत त्या चाललेल्या आहेत, न्यायालयामध्ये सगळे भांडतायत. आमच्याबरोबर जरी आले असतील तरी काय ते काय नाही, त्याला क्लीन चिट थोडीच मिळालेली सगळ्यांना की जा तुम्ही आता घरी, संपलं तुमचं असं. आता न्यायालय त्यांचं काम करतं आहे, ईडी त्यांचं काम करतं आहे, ते त्यांचं म्हणणं मांडतायत. मला वाटतं की असं कुठेही कोणाला पाठीशी आम्ही सरकार आमचं घालत नाही किंवा भारतीय जनता पक्ष घालत नाही. हे उगाच समोरच्या लोकांना एक पळवाट पाहिजे म्हणून असे काहीतरी मग आरोप ते करत असतात. जळगावमध्ये उमेदवार नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं खडसे हा विषय माझ्यामध्ये संपलेला आहे. मी फार त्यांना आता महत्त्व देत नाही. त्यांचं काहीच राहिलेलं त्या ठिकाणी. त्याची ग्रामपंचायत पण त्यांची नाही, त्याची नगरपालिका त्यांची नाही, आमदारकीला ते निवडून देत नाही, फक्त तोंडाचे वाफा सोडत असतात. त्यामुळे म्हणून मला काही त्यांच्यावर टीका टिप्पणी करायची नाही. तर त्याचं अजिबात त्याला टीका टिप्पणी करते. आज संपलेल्या माणसावर आपण काय बोलावं? ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे मात्र या कार्यक्रमाला येत नाहीयेत. काय तर नाही येत तर काय आम्ही काय त्याला काय हात जोडूनच घेऊन जाणार आहे तिथे की चला साहेब तुम्ही चला साहेब म्हणून. आता अनेक लोक आहेत, काय बोलावं मी. तर बाळासाहेबांच्या विषयी तर आम्हाला आदरच आहेत, त्यांच्याविषयी आमचा अनादर कुठेच नाही, उलट जास्त आहे. मग शिवसेनेतून जरी म्हणजे गट पूर्ण बाहेर पडला असेल तरी पण ते बाळासाहेबांच्या विचारावर चालत आहेत. पण त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरेंनी काय केलं? कुठे त्याची आडावडी ठेवली, कुठे त्याचे तत्व ठेवले? सगळे सोडून दिले ना. म्हणजे सत्तेसाठी, एका खुर्चीसाठी, 1-2 वर्षासाठी, आऊट घटकेचा राजा व्हायसाठी त्यांनी ते सोनियाजींच्या बरोबर जाऊन बसलेत, शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलेत, त्यांच्या मांडीवर त्यांनी पक्ष चालवला, आणि काय अवस्था करून घेतली स्वतःची. काय राहिला शिवसेनेचं. आणि म्हणून मला असं वाटतं की बाळासाहेब एक वेगळं व्यक्तिमत्व होतं, एक वादळी व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याविषयी अटलजी असतील, अडवाणी असतील, त्यांनाही आदर असायचा. सगळेच आमचे नेते त्या आतापर्यंतचे सगळ्यांनाच आदर आहे. पण मला असं वाटतं की त्यांच्याविषयी आदर आहे म्हणून मुलाविषयी असला पाहिजे असं काही समजण्याचं कारण नाही. कारण यांचं कर्तृत्व जर आपण बघितलं तर हे 2.5 वर्षात 3 वर्षात समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे राम मंदिराबद्दल असेल, काश्मीरच्या 370 कलमबद्दल असेल, वेळोवेळी त्यांनी काय स्टेटमेंट केलेत, काय आरोप केलेत, माननीय मोदीजींवर ते काय बोललेले आहेत, ते आपण सगळं बघितलेलं आहे. त्यामुळे ते आले नाही आले तर काही फार मोठा फरक पडत नाही, आणि त्यांनी यावं असा आमचा काही आग्रह नाही. आणि रवींद्र चव्हाण यांच्या समोरच तटकरेंना विरोध त्या ठिकाणी होतो. नेमकं काय घडतंय मला? नाही, मला वाटतं की जोपर्यंत हे पिक्चर क्लिअर होत नाही, म्हणजे जोपर्यंत पक्षश्रेष्ठी निर्णय करणार नाही तोपर्यंत हे दावे सगळे सुरूच राहणार आहेत. सगळ्या ठिकाणी चाललेले आहेत. नाशिकमध्ये म्हणतात की नाशिक जागा आपल्याला घ्या, तिकडची जागा आपल्याला घ्या, शिवसेना म्हणते तिकडची जागा आम्हाला द्या, जळगावला म्हणते आम्हाला द्या. हे चाललेलंच आहे. हे मला असं वाटतं की निवडणुका आल्या म्हणजे आता प्रमुख तिन्ही दावेदार पक्ष आहेत, सगळे 51 वर्चस्व पक्ष आहेत. हे यांनी मागू नये किंवा म्हणू नये असं होणारच नाही. शेवटी आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो आहोत,
त्यामुळे त्यांची मागणी असेल होईल, पण मला वाटतं शेवटी निर्णय आमचा तिन्ही पक्ष मिळून होईल. नंतर दिल्लीमध्ये पक्षश्रेणीकडे जाऊन त्या ठिकाणी बैठक होईल आणि त्यातच हा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर मग कुणाला तिकीट काय ते त्यावेळी स्पष्ट होईल. तोपर्यंत हे मागणी वेगळी थोडंसं वादविवाद हे सुरू असतील. मागच्या 2-3 दिवसांपासून काही पेपरला बातम्या येत आहेत होते त्यामध्ये देखील आपण पाहिलं तर काँग्रेस असतील ठाकरे गट असेल यांच्यात अनेक वाद बघायला मिळत आहेत की मुंबईची जागा असेल. मला वाटतं की आता त्यांची जागा वाटपाची बैठक आहे. खरं म्हणजे त्यांचा अजून नेताही ठरत नाही आहे. त्यांचा नेता कोण हे ठरत नाही आहे. आज त्यांनी जरी जागा वाटप केली आणि पुन्हा नेता ठरला तर मला असं वाटतं की ते एकमेकांसोबत राहणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांनी किती आता वाटाघाट्या केल्या, ते किती एकत्र झाले तरी जनतेने ठरवून टाकलेलं आहे की यावेळेला पुन्हा एकदा मोदी सरकार. त्यामुळे मी चॅलेंजही केलेलं आहे की कोणी तुम्ही तर एखाद दुसरी जागा आणून दाखवा म्हणून. तुम्ही आमच्याशी घात केला, आमच्याशी तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला, तुम्ही तिकडे जाऊन बसलात, सगळे तुमचे तत्व आयडियोलॉजी गुंडाळून टाकली आणि आता तुम्हाला मी सांगितलं की आमच्यासोबत होते, मोदीजी सभेला आलेत, मोदीजींचे फोटो लावलेत आणि म्हणून तुमच्या 18 जागा निवडून आल्यात. आता माझं पुन्हा त्यांना दावा आहे की त्यांनी एखाद दुसरी जागा निवडून आणून दाखवावी. मी जास्त म्हणत नाही त्यांना. आता ते म्हणता आम्हाला 25 जागा पाहिजे, 30 पाहिजे. अहो तुम्ही जागा किती घ्या, कोणी किती घ्या, पण मी पुन्हा सांगेल की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 45+, मी तर आउट ऑफ म्हणतोय पण 45+ या जागा आम्ही या ठिकाणी जिंकणार आहोत. त्यांना किती भानगडी करू द्या. आणि ते मी तुम्हाला पुन्हा सांगेल की वरची पण तुमची जी इंडिया आघाडी आहे ती सुद्धा एक राहणार नाही. ते सुद्धा सगळे आपल्याला दिसेल महिनाभरामध्ये सगळे वेगळे झालेले दिसतील. 94ला शिवसेना आली होती. 22 तारखेला देखील उद्धव ठाकरे गटाचं 23ला उद्धव ठाकरे गटाचं इथे नाशिकमध्ये अधिवेशन होतंय. लोकसभेचं नारळ या ठिकाणी या निमित्तानं फुटलं जाणार. नाही, मला वाटतं की त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला स्वर्गीय मान्य बाळासाहेब ठाकरेजी त्या ठिकाणी होते. त्यांचा एक वेगळा दरार होता. आमची युती होती, आम्ही सगळे सोबत होतो. आपल्याला कल्पना आहे त्या गोष्टीची सगळी. आणि त्यावेळेला अगदी एक दिलाने एक मनाने आम्ही काम करत होतो. आता यांनी आमच्यासोबत राहिलेत, निवडणुका लढल्यात, 55 लोकांचे निवडून आले, 105 आमचे आले, दुप्पटपेक्षा जास्त लोक आमचे निवडून आले, 54 यांचे आलेत. आणि असं असताना त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सोडून जी वेगळी चूल मांडली, खरं म्हणजे चुकीचंच आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, आता त्यांना अधिवेशन कुठे घेऊ द्या. आता त्यांनी सांगावं विधानसभेला त्यांच्या किती जागा निवडून येतात, लोकसभेला किती जागा निवडून येतात. आता लोक दूध खुळे राहिलेले नाहीत. त्यांनी जे कर्म केलेलं आहे त्याचे फळ त्यांना आता नक्की भोगावे लागतील. थोड्याशा मी पुन्हा सांगेल, औट घटकेचा राजा होण्यासाठी उद्धवजींनी जे पक्षाची सगळी वाताहत केलेली आहे, वाताहतच म्हणेल मी त्याला, की म्हणजे बाळासाहेबांनी एवढं पक्ष टिकून ठेवला, एवढा तो विचार टिकून ठेवला. आणि उद्धवजींनी काय केलं, अगदी 2 वर्षाच्या काळासाठी त्यांनी सगळं घालवलं. आज आमच्याबरोबर असते तर मान सन्मानाने राहिले असते. मान सन्मान होता त्याचा त्यावेळेला. आमचे नेते आले तर ते मातोश्रीवर त्या ठिकाणी जायचे. आता हे उठले की चालले याच्या घरी, चालले त्याच्या घरी, चालले काँग्रेसवाल्याच्या घरी, चालले पवार साहेबांकडे. काय किंमत राहिली त्यांची आता? काही नाही राहिलेलं. आमचे नेते म्हणजे अमित भाई पण आले तर त्यांच्या घरीच जायचे. मी बघितलं आहे, अटलजी बाळासाहेबांना भेटायला जायचे, अडवाणीजी जायचे. आज काय अवस्था आहे त्यांची? बोलवलं की चालले, या इकडे. काय राहिलं तर त्यांचं? आणि म्हणून मला वाटतं आता ते त्यांची परिस्थिती तशी राहिलेली नाही. त्यांनी आता कुठेही मेळावे घेतले, कुठे बिगुल फुकलं आणि कुठे शंख वाजवला तरी त्याचा फार उपयोग होणार नाही.